बरेच वर्ष आमच्या वडिलाच्यापासून आम्ही येतो इथे बरं का. क्लिअर मैदान अजिबात कोणा अन्याय नाही बसवराजावर. फक्त मैदान आता तुमच्या गाडीकडे नाही. हो त्याला काय ते आपल्या नशिबानं त्याचं काय नाही दारात आहे. मला वाटतंय शिकरा एक नंबर कर. बघू आता अजून पळसगाव मध्ये एक नंबर केला तुमच्या गाडीने. ही गाडी आपल्या 2 नंबर ही गाडी वाढली. गाडी तुमची गाडी वाढली तुमची गाडी लागली गाडी केला गाडी लागली. तिथनं राऊंड काढलं गाडी. 1 2 3 वर होते ना. कॅमेरा आहेत घेऊ का तुला. कुठलं गाव. आदरगड क्रमांक 3 चा निकाल आदरगड क्रमांक 3 चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी किल्लार काव ही गाडी विजय झाली. विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक असा पावतोय बाब्या. बोलण्याचा बाब्या पळसगाव मध्ये आलाय. वासुंदी चांगलं पळतो. बुलढाण्याचा बाब्याची गाडी बसली. ह्याच्या आधी शिकरा गेला दिलीप ड्रायव्हर होता मध्ये. हो चांगली पाहिली गाडी. स्पीड लागलं ना. स्पीड लागते त्या गाडीला. राहील ती गाडी 100 राहील ना. 1-2 मॅच 100 काय बोलता. 100% राहणार गाडीला. कारण काय माहिती का पहिल्यांदाच खिलार काव नाव वापरलं आपण मैदानात आख्या. हाय लागली पहिलीच गाडी लागली. सरळ पान आहे. 2 गाड्या लागल्या आता. आदत मध्ये एक दुसऱ्यात एक आणि आता तिसरी बाब्याची. सुट्टीला जरा देऊ कोण जमवतील. हा हाडवाई बघितलं मी. हा सुट्टी झाली ना व्यवस्थित मग काही टेन्शन नाही. ठीक आहे. आता पडेल आहे ना. बसली. 15 मध्ये 4 नंबर तास. 15 मध्ये राजा गणाबाऊन राजा. 15 मध्ये 4 नंबर तास. आदत मध्ये गणाबाऊचं गुलाल किती झालं. 7-8 झाली तरी. 7-8 झाला. पळसगावचा आदत दुसरा मैदान. शेवटचं गट खाली चाललेत आणि खिलार कावच्या नावाने 3 गाड्या पळवल्या. 3 गाड्यांनी गट पास केलाय. काय लागले की नाही गटाला. काय लागले कुठले. किती वेळा गटात होतो. 13व्या सरपंच ती पळाले. हे जोड आणलाय. कलडोनचा आहे. पैर करे येते त्या दिवशी होतं पास झालं ते शिमेला. हे वासरू खिलार कावच्या नावानं पाहिलं आज. आणि हे जेव्हा 8 दिवसाचं होतं तेव्हा मी सरांना सांगितलं होतं हे काय ते करणार लय युनिक आहे. म्हणजे एवढं त्याचं गुण दिसत होतं. आणि आता किती महिन्याचं आहे ते. आता पाठीमागच्या महिन्यात 19 तारखेला वर्ष झालंय. 13वा महिना चालू आहे. आणि 8 दिवसात असताना तुम्ही त्याची मुलाखत घेतली होती. त्याच वेळी सांगितलं होतं की भविष्यात काहीतरी वासरू हे करणार. आणि त्या पद्धतीने आज 4थं मैदान आहे. पहिल्या मैदानात फक्त गटपास नाही. दुसऱ्या मैदानात गुलाल. तिसऱ्या मैदानात गटपास सेमीला मार. आज गटपास केला. बघा आता सेमीलाचं नशीब काय साथ देते. वासराला स्पीड लागले आणि चांगलंच पाहिलं. तिसऱ्या गटात हो आदतच्या तिसऱ्या गटात गटपास आहे. आणि हे दुसऱ्याच्या दुसऱ्या गटात. तो कोणाचा. दादा हवालदार झऱ्याच आहे का. दादा हवालदार झरे. 13 मध्ये गटपास सरपंच आणि 4 मध्ये गटपास.
आलो 6 मध्ये गटपास का 9 मध्ये? 6 मध्ये. आणि ह्यो 6 मध्ये. कुठली होय? भाग्यनगरचं वासरू. आदत आहे ना? आदत आहे. शेमी नाही निघलं ना अजून? शिकरा पप्पू शर्ट कुठं आहेत? पुढे गेल्यात. पहिल्या शेमीत निघलाय 5 नंबर तास. आपल्या नाव पळतोय शिकरा. 19 मध्ये गटपास. सेमी निघला का? निघायला लागले ते. आदत मध्ये पळाला ना? बारा मध्ये गटपास. खावा की मग काय. कुठले आणले ते वासर? मला आणला थायमान आणलं. पाजाला गट नाही. मार खातो. कसं चाललंय मैदान? चांगलं चाललंय. चांगलं आहे. फाटी कशी आहे? चांगले चांगले आहे. आता घरी वासरं किती? वासर 2 आहेत. आणला नाही. फाटी कशी आहे? फाटी नंबर आहे पळायला. आहे ना? फाटीचं नाही. पावसाळ्यात एक मैदान घ्या. पावसाळ्यात एक मैदान गाड्या सोडणार चांगले पावसाळ्यात. कारण पावसाळ्याला कुठं खालची रानं बंद झाली मैदान कुठे येतं बरं व्हायला. त्यामुळे इथे गाडी थांबणार नाही तुम्हाला. उभ्या पावसात सुद्धा ह्या रानात मैदान घेऊ शकता. मैदान पावसाळ्यात एक घ्यायचं आहे. मैदानावर गाड्याला जमणार इथं. भयान गाड्या जमणार. ही वासरं आहेत का नाही म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या लोकांनी नाकारलेली वासरं आहेत ती. दोघं तिघाला सौदा झाला हा म्हणजे आपलं एक आमचा खानदानी व्यापार. हा पळावाल्याने चांगल्या तज्ञ लोकांनी दोन्ही वासर घेतली. हा मग समोरून म्हणली बाबा हे नाही पळायची जरा बारीक आहे मोठा आहे म्हणून आम्हाला पता ती पळवत असली तर सगळ्यात जास्त नॉलेज आम्हाला. हा कसं असतं शेवटी जी सोनार विकतो त्यालाच जास्त अनुभव घेणाऱ्याला अनुभव नसतो. हा ते फक्त पैसे असतील म्हणून घेते पण सोनं घडवणाऱ्याला त्याला अनुभव असतो. हे किती कॅरेटचा आहे किती ना. हा. त्यामुळे आम्ही घरच्या घरी फिरत टाकून बाबा म्हटलं कशी पळत नाही ते दाखवायसाठी पळले नाही. पहिल्यांदा आमच्या आयुष्यात आमच्या खानदानामध्ये कधी आम्ही गाडी पळवली पहिल्यांदा. पहिला अड्डा पहिला जात फक्त दाखवायचं होतं ही वासरं पळते. हा पळते तेवढं दाखवण्यासाठी एवढं केलं. आणि पहिल्या मैदानात मेजरने गाडी पळवली गटपास. गटपास फरकानं गटपास. आणि तिकडे चर्चा चालली होती म्हणजे 2 वासरं कुणाचे तरी लय भारी पळाले ते. घरचा साजू एक बी घरचा साजू दोन्ही आदत एक बी गाडी पळायला नाही. नाही आदत बैलाचं मैदानात एक बी गाडी दोन्ही आदतची नाही. 16-17 महिन्याची वासर आहेत दोन्ही. मेजर काय वैशिष्ट्य हो वासराचं? वैशिष्ट्य काही आपण खाली 42,000 घेतला खोंडा आपण चढतणी यात्रेत. फक्त यात्रा फुटली होती आणि घरला भरून यायला होतं. हा वासरावर लक्ष आपल्या धावूनच्या पाठीमागच होतं ना. असं कान टाकून वासरू उभं राहिलं. फुलजयंती गावचं वासरू म्हातारा माणूस होता झुकून आणलं होतं गाडीला वासरू. हा सहज लक्ष गेलं होतं म्हणजे घ्यायला म्हणून घेतलेला फोन. सहज लक्ष गेला फक्त कान उभा राहण्याची स्टाईल आणि कानाकडे बघून फोन घेतला होता. फक्त 42,000. शी बैल तर फक्त गॅरंटर पळतोय म्हणून घेतला होता. हा ते आमच्या चुलत्याने घेतला होता राजाराम. इकडे आहे की. चुलत्याची खरेदी जवळ यात्रेत. हा तिथं तज्ञ सगळे जवळेला ना जेवढे पळाव क्षेत्रातले तज्ञ लोक आले होते. सगळी बघायची वासरू बिसरू सगळे फक्त म्हणायचे लय बारीक आहे ही कधी पळायची. तर आमच्या चुलत्याकडून मी घेतला होता. ही कितीला घेतला? ही चुलत्याने 75,000 घेतला होता. त्यांना 5,000 नको 80,000 घेतला होता. घेतल्यानंतर ही दोन्ही वासरी 1,60,000 माणसात वालेली. आता त्यांचं नाव घ्यायचं ना आपण. हा विकली होती 2दा विकली होती. परत 10,000 कमी करून पण त्यांना न्या म्हणलं. परत ती एकटा कोण मागत हा. नाही दिला. एकदा पळवूनच बघूया म्हटलं काय काय जसं डोक्यात होतं तशी पळाली. त्याच्या डबल पळाले. तिथं गट पास तुम्ही बघा भले बैलांची हिंदी केसरी त्यांना गट पास झाला ना. डबल पळवून 5 झाले. मेजरचं लक्ष आहे मैदानावर. लक्ष आहे मेजरचं. अभ्यास पाहिजे. चांगले डबल पळून गटपास नाही. यातच आहे. मला बी द्या. कॅमेरा आमच्याकडे धरला का तुमच्याकडे? नाही तुमच्याकडे आहे.
नाही नाही भरून दे आम्हाला ताण लागली. काय केलार का माहिती आहे का? आहे ना ते आपलाच आहे. दे की भरून दे. आहे ना कुठलं गाव? दगडवाडी जवळ आहे की. गाडी लागली. कशी होती फिरली? लागली लागली. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी खिलार गाव ही गाडी फायनलसाठी पात्र. विजया बैल आणि मालकाचा चालकाचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर गाडी पळाली. उजवीला पळाला शिखरा मल्हार फॅन्स क्लब मादामुठीकरांचा शिखरा पळाला आणि डावीला राजवीर गुजले लेंगरेकरांचा बुयाल पळाला आणि सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र केली दादा ड्रायव्हर लेंगरेकरांनी. 3 फुटला एक गाडी बाद झाली. 4 गाड्या बाद आहेत. 4 गाड्यामध्ये लढत चालू आहे. हैदराबाद मैदानी त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरांचा शिखरा आहे. पलीकडे सुंदर अशी गाडी पडते. मध्ये आली झंड्याची गाडी मोरा ड्रायव्हर आंबेगावकरांचा ड्रायव्हर. कसं आहे केल्लार गावची गाडी. कोणतं निकाल अगोदर स्क्रीनला बघा आणि तुमच्या त्या प्रतिनिधी इकडे लावून द्या. क्रमांक 3 वरून धावली गाडी खिल्लार का उभा ही गाडी फायनलसाठी पात्र. विजया बैल गाडी मालकाचा मोरा ड्रायव्हरचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर गाडी पळाली. उजवीला पळाला शिवशंकर डेअरी फार्म आंबेगावकरांचा मार्गराज आणि गाडीला पळाला अबोमनीचे खंडाळेकरांचा खंडेराव पळाला आणि सुंदर गाडी फायनलसाठी पात्र केली मोरा ड्रायव्हर आंबेगावकरांनी. 2016 मेजरची वासर आहेत आदत. आपण बसून तिकडे घ्या. सेमी पास केला. लागली सेमी पास केला. गेली फायनलला. गेली फायनल. आपल्या पण 2 आहेत त्या. तुमचे बघून राहिले. आमचा लगातार दुसरा गुलाल आता नवीन वासर आणले. हा आता दुसरं मैदान लगेच दुसरा गुलाल. म्हणजे नवीन वासराचे 2 मैदान 2 गुलाल. एक नंबर केला. आज बघूया आता फायनलला काय होते. तुमचंच नियोजन ना? हो माझंच नियोजन. म्हणजे आम्ही आपलं सगळं आमचा ग्रुप सगळा. आता किती दिवशी आहे ते दावणीला? आता दावणीला आपल्या आहेत सर 6-7 बैल आहेत. पळणार आपला एक आहेत ना गाड्या सुटल्या. इकडे इथं गाडी आहे वाटतं. इथं गाडी आहे नाही. ही लागली खिलार गावच्या 3 आहे त्या फायनलला. शुभेच्छा तुम्हाला. लागली आणि नुसते खिलार गाव बाग आहे. 3 प्रकार काय कशी कुठली गाडी आहे ती म्हणून. एक गाडी पहिली आहे ती खिलार गाव, दुसरं आहे ते खिलार गाव आणि तिसरं आहे ते खिलार गाव गाडी बांधा म्हणत होतो, बांधली नाही.
काय चिट्या उचलाय थांबला का काढल्या का चालले वाचून टाका की आमचं नाव ऐकू दे की स्पीकरवर तुम्हाला पण आहे ना लय आळस आवाज आहे आवाज आहे हा तिला नावला यश आहे नावात यश आहे. धार आहे. बंदीत पप्पूची मुलाखत घेतली बंदीत मग धार यायलाच पाहिजे ना बंदीत होय मांजर पप्पा आहे तसा हे घ्यायला कुठे जितेंद्र शेठ देशमुख शेठ देशमुख सरकार फायनलसाठी तास क्रमांक 2 फायनलसाठी तास क्रमांक 2 कुमारी सिद्धी आणि गाववाले उमारवाडी फायनलसाठी तास क्रमांक 3 उमाजे पाटोळे बेंडवडे फायनलसाठी तास क्रमांक 4 बाळूमामा प्रसन्न घरनिगी फायनलसाठी तास क्रमांक 5 खिल्लारगाव फायनलसाठी तास क्रमांक 6 फायनलसाठी तास क्रमांक 6 खिल्लारगाव ब दुसरा क्रमांक 10 ची विजेती गाडी आणि फायनलसाठी तास क्रमांक 7 ज्योतिर्लिंगावर विजय शेठ जाधव कोईमतूर फायनलची बैलगाडी मला गाड्या दुपारी फायनलच्या कितव्या गटात होतं 24व्या 2 नंबर तासावर कोणाच्या नावानं पळवलं नाव ती काय माहित नाही मी खाली होतो सोडायला त्यामुळं पण पाहायला चांगलं हो चांगलं हे काय सारखं का ठेवायसारखं ही काय ठेवायचं चांगली किंमत तर हो पप्पू शेठचं शिखराचं नियोजन असतं पूर्ण आणि शिखर आज आपल्या खिलारगावच्या नावानं पळतंय पहिल्यांदा खिलारगावच्या नावानं गाड्या पळवल्या आणि तिन्ही गट पास केला त्यातल्या 2 शिमीला आल्या फायनलला 2 आल्या आणि 1 शिमीला तासात गेली कड्यानं बाब्या पाळणार काय पाळणार हा तुमच्या नावानं नशिबात आहे ना खिलारगावच्या नावानं पाहिली ही गाडी तास नंबर 6 मध्ये पाळणार आहे ड्रायव्हर आलं की नाही यायला लागलं ना काय वाटतं तुम्हाला तू सांग सागर 1 नंबर कोण करत नाही नाही आता तुमचाच एक्सपिरियन्स सांगतो मी तर तुमच्याकडूनच ऐकलं मी बघितलं सगळे सेमी पण जसं तुम्ही सांगितलं शिखराची गाडी तुम्ही सांगितलं ती 1 नंबर करेल ज्या प्रकारे स्पीड लागले त्या प्रकारे आणि तुमचा एक्सपिरियन्स घेऊन सांगतो की ती गाडी करेल माझा पण अंदाज आहे मला वाटतं शिखरा 1 नंबर करेल बघू आता अजून तुम्हाला काय वाटतं त्याला टफ द्यायला दुसरी कुठली दुसरी मग बाब्याची गाडी आपलीच खिलारगावची दोन्ही आपल्याच गाड्या फक्त एकच गाडी नाही राहिली काय आदतची तीनमधल्या? ते तासात गेलं वासरून नाही त्याला बी स्पीड चांगलं होतं ते बघूया बैलाला वाढून पळत होतं नक्कीच मला वाटतं खिल्लारगावच्या नावावरच्या दोन्ही गाड्या 1-2 नंबर मध्ये उतरणार तुमचं नियोजन आहे शेवटी हिंद केसरी जोडी बनवली आहे तुम्ही म्हटल्यावर हे पण होणार विनायक शेठ लेंगरे यांचा कोण ह्यो जीवा आणि ह्यो पक्षा आणि ड्रायव्हर आमचं कसं असतं खाली जाताना ऋषी ड्रायव्हर हा. आणताना प्रणव ड्रायव्हर शिप मध्ये काम आहे शिपमध्ये काम असतं आपलं प्रत्येक बरं मी काय म्हणतो अण्णा 1 नंबर कोण करत 1 नंबर आता सांगू शकत नाही बघूया आता काय नशिबाचा खेळ आहे तुम्हाला सांगावंच लागेल एवढ्या वर्ष मग ह्या क्षेत्रात राहून फायदा नाही 1 नंबर सांगा शेवटी आता आतनं पळणं आणि बाहेरनं पळणं फरक राहतो पण आमचा प्लस पॉईंट आहे की आम्ही इकडून आलो होती कारण आमचा बैल आतल्यापेक्षा पब्लिकला उलट जास्त बैल पळतो त्यामुळे सांगू शकत नाही काय पण होऊ शकतं आता निकाल लागल्यानंतर आपण चर्चा करूया हा मग तुमची गाडी 1 नंबर करेल मी करतो म्हणून असं काही बोलायचं नाही जेव्हा फायनल येईल त्यावेळेस बोलायचं चालतंय येऊ का? हो हो कुठली गाडी
पक्ष तुमच्याकडे आहे वडूज मध्ये ग्रुप ओढूस आपण आणला होता हा हा आणि तुम्ही तेव्हा वासरू म्हणत होता ती कुठलं ती वासरू आहे की घरी आहे आणलं नाही ना नाही आधी एक बैला 2 बैल असते की मैदान कसं झालं मैदान एक नंबर झालं रितसर झालं ना सगळं म्हणजे असं अन्याय कुणावर झाला नाही ना अन्याय अजिबात नाही सगळ्या चिठ्ठ्या आल्या व्यवस्थित म्हणजे हाताने काढल्यामुळे आम्हाला पण 2 वेळा कड आली पण पण रितसर होतं रिसर नशिबात आहे ती म्हणा असं कोणी शंका घ्यासारखं काय नाही यात्रेची मैदान आपल्याला पळसगावकरांचं मैदानच असतं चांगलं असतं ना क्लिअर एकदम तिथं काय विषय नाही मैदान चांगलं कुणावर अन्याय नसतो नाही ना अजिबात नाही काय असेल ते असेल पहिल्यापासून नाही म्हणजे आताच नाही पहिल्यापासूनच असतं किती वर्ष झाले इथं येत आहे अहो बरेच वर्ष आमचं वडिलाच्यापासून आम्ही येतो इथे बरं का क्लिअर मैदान अजिबात कुणा अन्याय नाही बसवराजावर फक्त मैदान आता तुमची गाडी कडं नाही हो त्याला काय ते आपल्या नशिबानं त्याचं काय नाही दारा जायला ह्यो बैल कुठला आहे हा कुठला आहे आपशिंगे बैलाचं नाव माहिती कुठली बैल हो बैल कुठली टेस्टर भेंडवड्याचा आणि ह्यो गुरसाळ्याचा लक्षात सचिन पाटील यांचा किती वेळ शिमित होते आदतचा एक वासरू चांगला ही आता येत ते पांढरं हे वासरू कुठलं खिंडवाडी नाव सुंदर खिंडवाडीचं सुंदर हे असं का म्हणू असं का म्हण कटाळा ओढत नाही ह्याला काय झालं ही बैल कोण सोन्या मोन्या मागल्या वर्षी 1 नंबर केलेला उदयन दादा यांच्या नावानं पाहिला होता मोन्याने 1 नंबर केलेला ना आता त्या जोडीला कोण आहे महबूब आदत आहे कुठल्या नावानं पाहिली आज सिद्धी अधिकराव बाले रोहित काका इस्लामपूर इकडची एक गाडी आली कोयमत्तूर फायनलच्या गाड्या आल्या सगळ्या ही शेवटच्या आहे ही बैल कुठली हो लेंगरेकरांचा बुलेट नेवरेकरांचा बुलेट आणि पलीकडचा बबन ड्रायव्हर कडनं गाडी लागली काय अडचण काय अडचण नाही कडन ठाम आहे ना ठाम आहे अध्यक्ष कुठली गाडी सरजा पटला पण मैदान कसं झालं मैदान 1 नंबर यात्रेचं झालं मैदान 1 नंबर एकदम रितसर झालं काय कोणावर अन्याय झाला नाही काय नाही पारंपरिक पद्धतीचं मैदान हे पहिल्यापासून 1 नंबरच होतं आणि उन्हाळी मैदान असताना सुद्धा इथं भरपूर गाड्या जमतात आणि यंदा सुद्धा चांगल्या गाड्या जमतात जवळपास 250 गाड्या जमल्या हो 250 गाड्या जमतात 2 गाड्या खिलारगावच्या आहेत त्या तुमच्या बाजूला जायत्या हो आत्ता बघितलं की 2 गाड्या आहेत त्या आमच्या गाडीत झाला घोटाळा पब्लिकमुळे मल्हारच्या ही 2 गाड्या कडन लागल्या कड काय आम्हाला सुटत नाही देणार असं आहे ना फाट्या कशा वाटल्या फाट्या 1 नंबर आहेत पळायला आहे ना फाट्या 1 नंबर पावसाळ्यात मैदान होईल नाही तर 100% पावसाळ्यात 1 नंबर मैदान होईल पळाय मैदान 1 नंबरचं यात्रेचं मैदान चांगलं मैदान केलं आहे सकाळपासून 1 नंबर मैदान इकडे आहेत बबन ड्रायव्हरची गाडी कडन आहे हा नेवरीकर रे नावी मोरा ड्रायव्हर आलो ना बाब्या आंबेगावचा बाब्या मोरा ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर घरच्या ड्रायव्हरशी बिल्ला नाही पलीकडला खंड्याचा काय आपला सुट्टी मेकर बिल्ला पलीकडला खंड्या ते दुसरा चांगला पोच जातीवंत बैल दोन्ही पण आहेत ना हो
बघूया आता किती नंबरला तुमच्या नावावर नशीब आजमावले. 1-2 गुलाल नव्हता. 1-2च करायचा. करायचं ना. हा एकदम बेस्ट बोलला. बघूया नशिबानं काय सगळीच पाहणं. शिकरा आहे तुम्हाला घासून तो सोडत नाही. फायनलच्या सगळ्या गाड्या आल्या. 7 गाड्या आहेत, 7 बक्षीस आहेत, 4 आदतच्या गाड्या आहेत आणि 3 दुसऱ्याच्या गाड्या आहेत. आणि या ठिकाणी पंचायत व्यतिरिक्त निकाल स्क्रीनच्या निकालाकडे कोणी जाऊ नका. लक्षात निकाल घ्या. पंच फक्त पंचाने निकाल घ्या. पंचाने निकाल इकडे आणून द्या. 2 नंबर अलीकडचे 2 नंबरचे 2 नंबर. आणि बैलगाडी मालकांना खुश करा. याच पाठीला मैदान आहे. फायनलच्या गाड्या लोधी खातवाड तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक 15 मे 2024. आणि सटवाई देवी यात्रेनिमित्त भाविकांनी असा एक आदर एक बैल एक दुसरा एक बैलचं मैदान अतिशय सुंदर शिस्तबद्ध पारदर्शक मैदानाचं संपन्न झाला. श्री हरिभाऊ यात्रेनिमित्त मोजे पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा पळसगावकरांचं मैदान. आणि आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ 230 बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि त्यातले 7 बैलगाडी मालक फायनल साठी पात्र झाले. त्यात जवळजवळ 14 गट दुशाचे आणि 25 गट आदतचे होते. आणि आजच्या या मैदानातला निकाल जाहीर केला जातोय. श्री हरिभाऊ यात्रेनिमित्त आयोजित मैदानातला आजचा फायनलचा निकाल. आजच्या मैदानातील 7 नंबर मानकरी तास क्रमांक 6 वरून धावणे गाडी खिल्लार का उपा या गाडीचा 7वा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली. बब्या आणि खंड्याची गाडी त्याच्या या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी. आजच्या या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी उमाजी पटोळे भेंडवळे या गाडीचा 6वा क्रमांकाला. आजच्या या मैदानातील 5व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न ज्योतिर्लिंग ड्रायव्हर विजय शेठ जाधव कोईमतूर या गाडीचा 5वा क्रमांकाला. आजच्या या मैदानातील 4र्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बाळूबाबा प्रसन्न धर्मिकी या गाडीचा 4र्थ क्रमांकाला. आजच्या मैदानातील 3 नंबरचे मानकरी तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी जितेंद्र शेठ देशमुख विनायक शेठ देशमुख लेंगरे या गाडीचा 3रा क्रमांकाला. आणि सुंदर अशा 2 गाड्यात लढत झाली. आजच्या या मैदानातील 2य क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी कुमारी सिद्धी अधिकराव उभाले रोहित काका इस्लामपूर या गाडीचा 2रा क्रमांकाला. आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी खिलार काऊ या गाडीचा प्रथम क्रमांकाला. विजयाच्या बैलगाडी मालकांचं चालकांचं पुरुष एकदा सहर्ष स्वागत. दादा ड्रायव्हरला गट पास झाल्यावर गेलो होतो बैलाकडे. दादा ड्रायव्हर म्हणलं मला बोलता येत नाही. तेव्हा मी म्हणलं गुलाल झाला की बोलायलाच लागत. 1 नंबर झाला. दादा ड्रायव्हर गाडी कशी पाहिली? गाडी एकदम चांगली पळाली. 1 नंबर. हो स्पीड एक सारखं लागत होतं स्पीड त्याला. खाली वर खाली काही नाही. तळापासून गाडी पळत होती शेंड्यापर्यंत गाडी तशीच पळत होती. एक साईड गाडीच नव्हती उघडी गाडी पाहिली तुमची. काय नाही आपल्याला काही फरक पडत नाही आपल्या बैला. दोन्ही बैल आपली कडेची जायची. आपल्याला म्हणजे आतनं यावी अशी अपेक्षा नाही आपली. बैल कडेने गाडी आपली पळते. गट कडनं काढला सेमी कडनं काढला. हो आणि फायनलला पण 1 तास आत होते. हा 1 तासात पण गाडीला स्पीड लागते. गाडीला स्पीड लागते. चांगली गाडी पळते. दादा ड्रायव्हर ह्याच्या आधी बैल कुठले झाले? बैल चांगली झाली ते आपल्याकडे. हा कुठले? वजीर झाला बिवका. हा परत ना सुंदर पण आपण पळवलाय लहानपणी. हो आता एक खोंड पळायला लागला. आता शिकरा. हो शिकरा आहे बुयाला आहे. चांगली खोंड पळा. भुयाली नाव तुम्ही का ठेवलं? बुयाला असंच बारक पोरानं ठेवलेलं नाव. असं आहे का? हा
माझ्यानं आणलेला बैल असा बारक्या पोरांना नाव ठेवलं बुयाल ठेवूया हां ठेवूया म्हणलं काय भुयाल तुमच्या मालिकेचा हा मालकीचा म्हणजे चुलत भावात आहे हां ह्यांचा चुलत भाव आहे हां त्यांचा बैल आहे आम्ही चुलत भाव असल्यामुळं आम्ही आपलं मिळून करतोय आपलं पळसगावमध्ये 1 नंबर केला तुमच्या गाडीने हो आणि कसं झालं मैदान हे काय मैदान एक नंबर चांगलं झालं व्यवस्थित झेंड्याला कुठं तकलीफ नाही दिली काय नाही माणसाने म्हणजे एकदम ओके मध्ये झालं शिखरा चांगला पोहोचला शिखरा आहे 1 नंबर बैल आहे ते मी लहानपणीच पहिल्यांदाच मी पहिल्यापासूनच मी केले त्याला